तर आलेच होते छान मस्त आणि वांग सुद्धा लागलेला आहे आणि बऱ्याच शेरण्या लागलेल्या. तर हे बघा आई आणि शानू इथे काढत आहे शेरण्या. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर व्लॉग. तर सर्वात आधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. तर इथे सुरू आहे सकाळची धावपळ. शानू जाते शाळेत, तर सकाळी 7:30 वाजेपर्यंत तिची बस येते, तर त्यामुळे तिला 6:15 वाजेपर्यंत तरी रेडी करून द्यावं लागते. तर त्यामुळे इथे मी टिफिनची तयारी करून देत आहे आणि तिचे पप्पा करून देत आहे तिची तयारी. आणि आता ना हिवाळा चालू झालेला आहे आणि थंडी भरपूर प्रमाणात पडत आहे, तर त्याच्यामुळे इथे तिला आता आंघोळ वगैरे तर घालून देत नाही आहे. इकडून आल्यानंतर ती आंघोळ वगैरे करते. सध्या तर हातपाय वगैरे धुवायचे असतात आणि कपडे वगैरे बस ते करतात, हे करून देतात तिची तेवढी तयारी. त्यानंतर वेण्या वगैरे घालून द्यायचं असलं तर ते मी करून देते. तोपर्यंत ही टिफिन तयार असला तर टिफिन भरून टाकतात. तर अशा प्रकारे आम्ही सकाळचं जे काही आमचं शेड्यूल आहे ते करत असतो आम्ही. आणि इथे ना मी मोठ फोडणी देत आहे. काल बाजारातून छान मस्त मोड आणलेली होती, तर ती मोठ फोडणी देत आहे. आणि एकदम सिंपल पद्धतीने जर अशी मोड जर सिंपल पद्धतीने फोडणी दिली ना तर फार अशी टेस्टी लागते. तिच्या टिफिनमध्ये आज मोठ आणि पोळी देणार आणि आमचा सुद्धा यामध्ये नाश्ता होऊन जातो. मोठ खाणार. शानू शाळेत गेल्यानंतर मी बाहेर चक्कर मारून आली, म्हणजेच फिरायला गेली आणि नाश्ता वगैरे केला. तिकडून आल्यानंतर नाश्ता केला आणि आता करते मी भांडी आवरवर आणि नाश्त्याचे भांडे आहे ते घासून घेते आणि मग करते आंघोळ. तर काम आज लवकर झालेले आहे, त्यामुळे खूप जास्त आनंदी आहे मी. कारण वेळ नाही मिळत एडिटिंगसाठी वगैरे, वेळ मिळत नाही. पुन्हा म्हणजे कामं जर उशिरा झाले तर व्हिडिओ एडिटिंग नाही झाल्यामुळे व्हिडिओसुद्धा अपलोड नाही व्हायचे, खूप गॅप यायच्या. तर आता मी असं ठरवलेलं आहे की पटापट सगळी कामं आवरून घेतल्यानंतरच एडिटिंगला बसणार. नाहीतर मग मी काय करायची, उठल्यानंतर शानूचं सगळं आवरवर झालं की नाश्ता वगैरे झाल्यानंतर एडिटिंग करून घ्यायची. मध्येच असं वाटायचं की बापरे भरपूर वेळ होत आहे, आंघोळीला उशीर होऊन जाणार, स्वयंपाकाला उशीर होऊन जाणार, म्हणून मग मी मध्येच ते सोडून द्यायची आणि मग मी एडिटिंग सोडून कामाला लागायची. मग कामं पण उशिरा व्हायचे आणि एडिटिंगसुद्धा कंप्लीट नाही व्हायचं. तर त्यामुळे सगळं विस्कटलेलं होतं. म्हणून आता ठरवलं की पहिले सर्वात आधी सगळी कामं करून घेणार आणि त्यानंतर थोडासा उशिरा व्हिडिओ टाकणार, पण एडिटिंग झाल्यावर लगेच व्हिडिओ टाकून देणार. तर चला आता मी कामं आवरून घेते आणि मग भेटते तुम्हाला. तुम्ही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. आंघोळ वगैरे व्हायचीच होती माझी. मी म्हटलं चला सर्वात आधी आपण फुलं वगैरे तोडून घेऊया. तर इथे गुलाबाला छान मस्त अशी फुलं लागलेले होते, तर फूल तोडून घेतले आणि त्याच्यानंतर इथे बघा किती छान मस्त अशा कळ्या पण आलेल्या आहे. आणि दुर्वा तोडून घेतला कारण आज होती चतुर्थी म्हणून. तर एवढे फुलं निघालेले आहे आजच्या पूजेला. आता फुलांचे झाडं लावले म्हणून एवढे तरी फुलं दिसतात, नाही तर मग काहीच नाही, असेच देव राहायचे. तर झालेली आहे माझी देवपूजा करून. आणि आज चतुर्थी आहे आणि पुन्हा आज शानू विहानला अक्षितसुद्धा लावणार आहे, तर ते तुम्हाला समोर बघायलाच मिळणार. तर आता मी करून घेते सकाळचा स्वयंपाक. तर स्वयंपाकात काही नाही, आज फक्त मोठ केलेली होती सकाळची, बसते आणि पोळी. झालेलं आहे जेवण तयार. आता मी पण जेवण करून घेते. यांचं झालं, हे चाललेलं आहे वर्धेला आणि आता पटकन जेवण करून घेते. तुम्ही पण या जेवायला. आजच्या जेवणात आहे मोठ, पोळी आणि कांदा. चला. जेवण वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ उन्हात बसली, त्यानंतर मग गेली मी स्नेहाताईकडे. म्हटलं चला मैत्रिणीकडे जाऊन बसाव. आणि तेवढ्यातच मग शानू आली आणि शानूला आज सर घेऊन आले होते, त्याच्यामुळे मग ती इकडेच आली. आज तिची क्लास टेस्ट झाली होती, त्याच्यामुळे तिला आजच्या टेस्टमध्ये आउट ऑफ मिळाले होते, म्हणून ती एकदम आनंदात एकदम हसत घरी आली आणि ती दाखवत होती. आणि आम्ही दोघींनी तिची थोडी गंमत पण घेतली. आणि तेवढ्यातच माझे आई बाबा पण आले. कॉल केला त्यांनी मला आणि ते म्हणाले की तू कुठे गेली आहे, आम्ही तुझ्या घरी आलो म्हणून. तर आई आलेली होती तिच्या माहेरी. आता दिवाळी अजून संपायचीच आहे, त्याच्यामुळे अक्षित लावायसाठी आलेल्या होत्या दोघी बहिणी. आई आली तर मी बसली, आम्ही बसलो थोडा वेळ. मग आई आली इकडे झाडं बघायसाठी, जे मी भेंडीचे आपले जे काही झाडं लावलेले आहेत ते. तर वांग्याच्या झाडाला छोटंसं वांगं लागलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. तर आलेच होते छान मस्त आणि वांग सुद्धा लागलेला आहे छान. तर आता बघू
कोणचं वांगं आहे काही माहिती नाही, काही आयडिया नाही कोणचं वांगं आहे कोणचं नाही. तर यातले इथे 4 झाडं लावलेले होते, हे 2 तर काही वाढले नाही व्यवस्थित, पण हे 2 वाढत आहे. आणि इथे बघा छोट्या छोट्या भेंड्या पण लागलेल्या आहे. भरपूर झाडांना भेंड्या आहे, छोट्या छोट्या आहे पण. आणि इथे ना शेरण्याचा वेल होता, तो मी उपडून टाकला, कारण की बराच असा पसरत चाललेला होता आणि बऱ्याच शेरण्या लागलेल्या. तर हे बघा आई आणि शानू इथे काढत आहे शेरण्या. तर आता हे जे आहे याचं काय करायचं हे मला वंदू काकू आली होती तेव्हा वंदू काकूंनी सांगितलं, तर मी तसंच करणार आणि तुमच्यासोबत पण शेअर करणारच. बापरे भरपूर निघते, भरपूर आहे. शानू बघशील, शानूला पण खूप इंटरेस्ट. हां का म्हणलं, आता पण दिसलेच नाही त्याला. हो का. तर हे पूर्ण आम्ही तोडून घेतो आणि नंतर मग नंतर याला स्वच्छ धुवून याची काप करून घेणार. एका वेलामधून एवढे सारे शेरण्या निघालेले आहे. तर चला आता याला स्वच्छ धुवून घेणार. शेरण्या छान स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतर याचे असे लांब म्हणजे एका शेरणीचे 4 काप केले आणि याला छान असं मीठ वगैरे लावून घेतलं आणि मग याला ठेवणार असं पाणी जायसाठी, म्हणजे हे जेवढं पाणी सोडणार तेवढं पाणी फेकून देणार आणि त्यानंतर मग हे बाहेर सुकायला टाकणार. 4 ते 5 दिवस लागणारच, कारण की आता कसं थंडीची जास्त काही ऊन राहत नाही त्याच्यामुळे. तर मी म्हटलं आता चला सोबतच आपण इथे फणस वगैरे छान तेलामधून फ्राय करून घेऊया. स्वयंपाकाला सुद्धा मी लागून गेली आणि इथे मी आवळा कँडी केलेली होती. या चाळणीभर आवळा कँडी होती, पटकन संपून गेली. मग यांनी भरपूर आवळे आणले, 2 ते 3 किलो असे आवळे आणलेले होते, तर त्याची मी आवळा कँडी बनवायला ठेवली. रेसिपी मी शेअर करू शकली नाही कारण माझ्या शानूची त्याच्यानंतर म्हणजे हे कार्यक्रम झाला आमचा अक्षदीचा आणि दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी तिची तब्येत बिघडली. तिच्या डोळ्याला एवढ्या सगळ्या माजोळ्या आलेल्या होत्या, तर तिचे पूर्ण डोळे सुजून होते. तर तिच्याचकडे लक्ष देणं चालू होतं, म्हणून मग मी ते आवळा कँडी तर केली, पण मी रेसिपी काही शेअर करू शकली नाही तुमच्यासोबत. तर आता मी तुम्हाला तोंडीच सांगते त्याची रेसिपी. हे आवळे छान स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर एका पॉलिथिनमध्ये छान पॅक करून फ्रीझरमध्ये 1 दिवस ठेवले 24 तास. त्यानंतर मग त्याला बाहेर काढले आणि वाफवून घेतले चाळणीमध्ये. त्याच्यानंतर मग त्याचे असे आपोआपच म्हणजे काप निघतात. त्याचे साल तुम्हाला काढूशा वाटले तर काढायचे, नाही तर असे सुद्धा करू शकतात. तर ते वाफवताना 10 मिनटं वाफवायचे. त्याच्यानंतर मग ते थंडी झाली की त्याचे वेगवेगळ्या पाकळ्या निघतात, त्या पाकळ्या वेगवेगळ्या काढून घ्यायच्या. त्यानंतर त्यामध्ये गूळ किसून 3 दिवस ते तसंच ठेवायचं मुरत. त्यानंतर मग त्याला वाळू टाकायचे 2 ते 3 दिवस. तर अशा प्रकारे आवळा कँडी तयार होऊन जाते. तर जमलंच तर मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार नंतर कधी पुन्हा करणार. तर माझा स्वयंपाक वगैरे सगळा झालेला होता. चतुर्थी असल्यामुळे छान मोदक केले गणपती बाप्पांना आणि त्यानंतर इथे आमचा अक्षदींचा कार्यक्रम सुरू झालेला. तर छोटंसं असं डेकोरेशनसुद्धा केलेलं. तर स्वयंपाक वगैरे तर आमचा सगळा रेडीच होता, फक्त अक्षदीचा कार्यक्रम व्हायचा होता. तर त्यांची अक्षद वगैरे लावून झाली की मग आम्ही जेवण करायला सुद्धा घेऊन घेऊ. आणि स्नेहाताई तिला सांगत होती की असं ओवाळ तसं ओवाळ म्हणून. आणि विहानला ना बिलकुल फोटो काढायला बिलकुलच आवडत नाही. तो कसा बसा त्याचा एखादी फोटो निघाला तर निघते, नाही तर बिलकुल फोटो काढू देत नाही. आणि तिथे तेच आम्ही ट्राय करत होतो की असं थांब तसं थांब, असं कर तसं कर. फोटो काढले म्हणजे कसं आठवण असते, बाकी काही नाही. तर म्हणून मग आम्ही इथे फोटो काढायचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी काही फोटो काढू दिले नाही. तर अशा पद्धतीने या दोघांची पण भाऊबीज झाली. आणि नागदिवाळीपर्यंत भावाला ओवाळता येते. तर नागदिवाळीपर्यंत कधीही आपण अक्षद वगैरे लावू शकतो. तर असं आहे. चला मग मंडळी, त्यासोबत आजचा व्लॉगसुद्धा मी इथेच एंड करते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू द्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.